कालनिर्णय दरवर्षी 7 भाषांमध्ये प्रकाशित होतं. महाराष्ट्राचं लाडकं कालनिर्णय चालवणं हे किती आव्हानात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? 7 भाषांमध्ये ते त्याच्या प्रिंट्स काढणं आणि मुळात त्याचं सर्क्युलेशन. नाही, आत्ता आहे ना ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मॅट्रिक्स आम्ही ज्याला म्हणतो ते प्रोडक्ट्स, लँग्वेजेस वगैरे, रिजन्स आता खूप कॉम्प्लिकेटेड आहे. परंतु ही इव्हॉल्व झाली आहे ओव्हर 55 इयर्स. सुरुवातीला एवढी नव्हती कॉम्प्लिकेटेड. दादर, गिरगाव, विलेपार्ले एवढंच रिजन होता. बरोबर. तो आता फार न्यू जर्सी आणि इथे टोरंटो एवढा प्रचंड वाढलेला आहे. पण हळूहळू वाढल्यामुळे तो आमच्या अंगवळणी पडलेला आहे. आणि कशानंतर काय होतं हे लॉजिस्टिक्स जे आहे ते लोकांना माहिती असतं, कर्मचाऱ्यांना, त्यानुसार ते करतात. पण अन्य भाषांमधून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या काही आठवणी आहेत का ज्यावेळी अन्य भाषा सुरू केलेल्या आहेत? मुळात कालनिर्णय मराठी सोबत इतर भाषांमध्ये प्रसारित केलं जावं ही संकल्पना लक्षात तुमच्या कधी आली किंवा साळगावकर कुटुंबियांच्या, की हा निर्णय त्यांनी घेतला की केवळ मराठीतच नाही तर इतर 7 भाषांमध्ये देखील त्याचं प्रसारण झालं पाहिजे? आणि हे होत असताना काही गमती घडल्यात का, काही असे किस्से आहेत का इतर भाषांमधले? हे काय होतं की नवल टाटा, अच्छा, रतन टाटांचे वडील हे निवडणुकीला उभे राहिले होते. बरं. जॉर्ज फर्नांडिस यांच्या विरुद्ध. बरं. तेव्हा आमचे वडील दैनिक मराठामध्ये काम करत असत. अच्छा. तर ते कालनिर्णय पाहिल्यावर नवल टाटांचा ज्योतिषावर भयंकर विश्वास. हो का? त्यांच्या बॅगमध्ये हा पंचांग असायचा. क्या बात आहे. तर ते वडिलांना म्हणाले की तुम्ही आमचं पारशी जे पंचांग आहे ते फार ढोबळचं ओबडधोबड आहे. तेव्हा तुमच्या कालनिर्णयासारखं आमचं तुम्ही पंचांग करून द्या, बरं, जे भिंतीवर लावता येईल आणि घेऊन फिरता येईल. तेव्हा आणि ते इंग्लिशमध्ये करा. अच्छा. आणि इतकंच नव्हे तर मी सपोर्ट करीन त्याला. अरे वा. तर टाटांची एक अशी पद्धत आहे की जर का एखादा माणूस त्यांच्याजवळ आला आणि त्याच्यात काही गुण आहे तसं त्यांना वाटलं तर ते त्यांना प्रमोट करतात. तसं त्यांनी आमचं इंग्रजी प्रमोट केलं. आणि आजही ते इंग्रजी, त्यात पारशी दिवसाची तिथी असते, मुस्लिम महिने असतात, कॉन्टिनेंटल प्रॉडक्ट आहे जो, आणि ते खूप खपतं.